कोल्हापूर शहरातील जनतेनं जर आमच्यावर विश्वास ठेवला, खास करून विशेष करून माझ्यावर, तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, जी 100 कोटी रस्त्याची दुरावस्था आहे, ती दुरावस्था कधीच येऊन देणार नाही. ज्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी दररोज व्हिजिट देणार, दररोज कॉन्ट्रॅक्टरला तिथं बोलवणार. मला त्या त्या प्रोजेक्टमधून किंवा त्या 100 कोटीच्या रस्त्यातून मला टक्केवारी नको आहे, मला ते सगळं चांगलं झालं पाहिजे ह्या मताचा मी, हे माझं विचार. पण आपल्या आपल्या माता भगिनींना, आपल्या भावांना, आपल्या इतर परिवारातील लोकांना बाहेर जायची गरजच नाही हो. बाहेर जिथे येतील, ज्यामध्ये, ज्या कामामध्ये, ज्या टेंडरमध्ये, ज्या रस्त्यामध्ये, ज्या बांधकामामध्ये, ज्या लाईटमध्ये, ज्या स्टुडिओमध्ये पैसे मिळणार, तेच फक्त चालू आहे जिल्ह्यामध्ये, बाकी काहीही नाही, काहीही नाही. अहो, विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव अजून देऊ शकत नाही. माझ्या तर काय बघण्यात नाही, दिलं असलं तर काय माहीत नाही, दिलं असेल तर सॉरी, पण दिलं नसेल तर का देत नाही, ही द्यायला नको. कोल्हापूर शहरात पहिल्यांदा ते नाव द्यावं ह्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. येणाऱ्या काळात ह्या पुरोगामी हिंदुत्वावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविकिरण इंगवले स्वतःचा भगवा फडकावणार काय? आता मतदान कोण कसं करणार, महाविकास आघाडी होईल का, पक्षाला चांगले चांगले कॅन्डिडेट आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्या अगोदर देखील सत्ता होती शिवसेनेची, पण सत्ता असताना देखील 4च नगरसेवक निवडून आणायला यशस्वी ठरायचे, सगळीच आम्ही सगळी एकत्रित काम करताना. आता तर कोणच नाही, एक आमदार आमच्याबरोबर नाही, एक खासदार आमच्याबरोबर नाही, पण तरीही फार पराकष्ट करून आम्ही चांगल्या पद्धतीनं सीट कशा निवडून येतील, आपण आपला कशा पद्धतीनं ठसा उमटवू, आपली मशाल कोल्हापूर शहरामध्ये किंवा महानगरपालिकेत कशा पद्धतीनं तेवत राहील, याकडे चांगल्या पद्धतीनं आम्ही बारकाईनं लक्ष ठेवलेलं आहे. मला तर असं सध्या जाणवते की यश मिळणार. रविकिरण इंगवले साहेबांचं कोल्हापूर महानगरपालिकेसाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी असं काय वेगळं व्हिजन आहे ज्यासाठी जनतेनं तुमच्याकडं आकर्षित व्हावं? कोल्हापूर शहरातील जनतेनं जर आमच्यावर विश्वास ठेवला, खास करून विशेष करून माझ्यावर, तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, जी 100 कोटी रस्त्याची दुरावस्था आहे, ती दुरावस्था कधीच येऊन देणार नाही. ज्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी दररोज व्हिजिट देणार, दररोज कॉन्ट्रॅक्टरला तिथं बोलवणार, दररोज मोजमाप करून घेणार, डांबर किती, खडी किती, हे किती, ते किती, ज्या चार्टमध्ये जे लिहिलेलं आहे ते सगळं विथ फिल्ममध्ये, व्हिडिओ शूटिंगमध्ये मला पाहिजे, आणि तरच तो रस्ता करायचा. त्यातनं रस्ता बाद झाला तर बघायला येईल काय करायचं, पण हे सगळं ऑन द रेकॉर्ड मला पाहिजे. अगदी न्यूझीलंड आणि त्या ह्यांच्यापेक्षा रस्ता भारी करून दाखवतो. म्हणजे हे व्हिजन का सांगायला लावलं मी, हे घडू शकतं. अहो, मी समजा धरून चाला, मी विधानसभेत निवडून आलो आणि मी रस्त्यावर आलो, समजा 100 कोटीचा रस्ता इथून कळंब्यापर्यंत करायचा आहे, शिवायपेठ ते कळंबा, मंगळवार पेठ ते अमुक, बुधवार पेठ ते तमुक, असं 100 कोटी रस्ते, किंवा नागाळ पार्क, तारा पार्क, असं IRBG रस्ते, असं जिथं 200 कोटी 300 कोटी रस्ते. समजा विधानसभेचा सदस्य किंवा आमदार या नात्याने मी रस्त्यावर गेलो, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, तुम्हाला मी घेऊनच तिथं जाणार. हे सगळं शूटिंगमध्ये करायचं. रस्ता बाद होईल का तुम्ही सांगा, शूटिंगमध्ये करायचं. लाईट्स बसवायचे आहेत, वेगवेगळे प्लॅन्ट्स आहेत, कुठला तर नवीन प्रोजेक्ट आहे, तर ती जनतेला समजुती की होती काय नेमकं. समजा मी एखादा प्रोजेक्ट आणला, मी पहिला अखंड ह्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रबोधन करीन की हे असा मी प्रोजेक्ट आणला आहे, तुमच्याने काय मत असेल, तुम्हाला काय ह्यात सजेस्ट करायचं असेल तर आम्हाला सांगा, आम्हाला जरूर कळवा, की जेणेकरून कोल्हापूरचं नाव होऊ दे. मला त्या प्रोजेक्टमधून किंवा त्या 100 कोटीच्या रस्त्यातून मला टक्केवारी नको आहे, मला ते सगळं चांगलं झालं पाहिजे ह्या मताचा मी, हे माझं विजन आहे. समजा एखादं मंदिर बांधायचं, मंदिराला 10 लाख रुपये खर्च, जे टेंडरमध्ये जे आहे, टेंडरमध्ये जे नमूद केलेली आकडेवारी आहे, एवढी सिमेंट पोती, एवढी वाळू, ते जर रेकॉर्ड पाहिजे, आणि ते पण व्हिडिओ शूटिंगमध्ये रेकॉर्ड पाहिजे, व्हिडिओ पाहिजे त्याचा, जनतेला समजू द्या बघा हे सगळे आपल्यावर हे टाका लागले, ही एक पोतं टाकलं
ही 2 पोती टाकली, काय अडचण आहे यांना करायला. पैसे मिळवू देत कॉन्ट्रॅक्टर, पैसे मिळवू दे कोण टक्केवारी घेतोय तो, पण रस्त्याचं काय करायचं. अहो केशवराव भोसलेंच्या त्या केशवराव भोसले नाट्यगृह बांधताना आता एवढी डेंजर परिस्थिती होती, प्रत्येक वेळी व्हिजिट द्यावी लागते आता तिथं. कारण त्याने ढासळलं परवा ते फुलेवाडीतनं हे ढासळलं बिल्डिंग, काय होईल. कमीत कमी 400-500 माणसं असताना जर गॅलरी ढासळली, किमान 50 जणांचा मृत्यू होईल त्यात. आणि ह्या टक्केवारी भाष्यांना किंवा ह्या टक्केवारी खाणाऱ्यांना ह्याचं काही नाही, देणं घेणं नाही, पैसे, फक्त पैसे. आणि ते व्हिजन मी बंद करणार ज्या दिवशी मला अशा एका विशिष्ट पदावर बसण्याची संधी मिळेल का नाही. साखर कारखाने असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, स्वच्छ कारभार कसा होईल ह्यासाठी धडपडणार. दररोज तुम्हाला आम्ही रस्त्यावर दिसणार, दररोज. हे काम आहे, मला ह्याचं ऑडिट दाखव. अधिकारी वर्गांना तिथं घेऊन जाणार, कॉन्ट्रॅक्टरना तिथं बोलवणार. हे काम इथंपर्यंत आले. ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, ह्याचा व्हिडिओ ही पूर्ण मला पेनड्राईव्हमध्ये सेव्ह पाहिजे, तरच पुढचा मधला बांधायचा. तोपर्यंत बांधायचा नाही. त्यातलं मला तुझं कमिशन नको, माझं घरचं चांगलं आहे. एक सुखाचं 2 घास खातो आणि जाऊन झोपतो. शापित पैसे घेऊन स्वतःच्या घरादाराची राख रांगोळी करून घेण्यापेक्षा स्वच्छ मनानं जर त्या 5 मजली बिल्डिंग, 10 मजली बिल्डिंग, IT पार्क, IRBच्या निमित्तानं आलेले रस्ते, गार्डन्स, चांगले प्रोजेक्ट, कोल्हापूर शहरातले सगळे चांगले ग्राउंड, हे जर डेव्हलपिंग केलं, ते जनता मला आशीर्वाद देणार का नाही देणार. आणि कॉन्ट्रॅक्टरलाच मी जर सांगितलं आणि अधिकाऱ्यांना जर सांगितलं, मला हे जसं लिहिलं आहे तसंच पाहिजे, मला हे ऑन द रेकॉर्ड पाहिजे, मला हे शूटिंगमध्ये पाहिजे, आणि हे जी सगळी साठवण करून जर मी जनतेत व्हायरल केलं, मला आयुष्यभर आशीर्वाद मिळते. इथून पुढची 100 पिढ्या माझं नाव काढतील. काम करायचं असेल त्यासारखं असे काम, म्हणजे माझ्यासारखं. ही वस्तुस्थिती, हे माझं विजन. आता तुम्ही महानगरपालिकेच्या बऱ्याच कारभारावर नेहमीच टीका करत असता किंवा ते सुधारण्यासाठी, टीका म्हणून हो साहेब त्याला, त्यांच्या चुका तुम्ही जनतेसमोर आणता, त्या सुधारण्यासाठी काम करत. त्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत ते जनतेला दाखवण्याचं मी काम करतो. समजा जर उद्या महानगरपालिका तुमच्या ताब्यात आली, तर असे 5 कोणत्या गोष्टी असतील ज्या शहरातल्या रविकिरण इंगोले साहेब बदलून दाखवतील? ज्या ज्या प्रभागामध्ये ग्राउंड असतील ते ग्राउंडच्या माध्यमातून चांगली खेळाडू तयार व्हावी, ग्राउंड चांगली व्हावी. केंद्राकडून तुम्ही निधी घ्या, राज्याकडून घ्या, कुठून पण घ्या, पण पहिला ग्राउंड तयार केलं पाहिजे. आता आपलं राजारामपुरीत काका पाटलांनी ग्राउंड केलं, बिचारा दिवस रात्र स्वतः त्या ग्राउंडवर असतात. ह्याच्याकडे 10 रुपये माग, त्यांच्याकडे माग, ह्यांच्याकडे माग, माझ्याकडे माग, असं करत ग्राउंड शेवट डेव्हलप झालं. आज आमच्या कोल्हापूर शहरातल्या शिवायपेठेच्या ग्राउंडची अवस्था काय, माणसाने आज जायचं अवघड झालं. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, आपण जर ग्राउंड्स डेव्हलप केले चांगली, कोल्हापूर शहरातली मुलं हैदराबाद, मुंबई, पुणे, म्हणजे जिथं जिथं IT तयार झालं, जिथं जिथं सोर्सेस आहे, जिथं जिथं बाहेरच्या फॉरेनच्या कंपन्या आलेल्या आहेत, तिथं जाणार ना. आणि जर हे कोल्हापुरात आलं तर युवावर्गीत आपल्या 100% आपल्या माता भगिनींना, आपल्या भावांना, आपल्या इतर परिवारातील लोकांना बाहेर जायची गरजच नाही हो. बाहेर जिथे येतील आपल्या पोरांना. घरात जर 3 मुलं असतील, भाऊ तिघं, त्यातला एक जण पुण्यात असतो, एक जण मुंबईत असतो, का तर नोकरीसाठी जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि ते होऊ नये ह्यासाठी कोणीही धडपडत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातले कुठलाही खासदार, कुठलाही आमदार, कोणतेही मिनिस्टर ह्यासाठी काही प्रयत्न केलेले नाहीत. बघा तुम्ही कोल्हापूर शहरात किती ग्राउंड्स आहेत, तशाच अवस्थेत पडलेले आहेत. आणि ह्यांची मानसिकता नाही, आपण काहीतरी करून दाखवावं, आपण काहीतरी करावं. ज्यामध्ये, ज्या कामामध्ये, ज्या टेंडरमध्ये, ज्या रस्त्यामध्ये, ज्या बांधकामामध्ये, ज्या लाईटमध्ये, ज्या स्टुडिओमध्ये पैसे मिळणार, तेच फक्त चालू आहे जिल्ह्यामध्ये. बाकी काहीही नाही, काहीच नाही, फक्त पैसा. आणि त्यामुळं कोल्हापूर शहराचं, जिल्ह्याचं नाव अजून असंच राहिलेलं आहे, कारण हिने प्रगतीच काही केली नाही.
काही नाही. अहो विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव अजून देऊ शकत नाही ती, अजून नाही. कशाबद्दल दाटवा द्या ना, हेडिंग द्या एकदम. काय दिलेलं नाही ना. माझ्या तर काय बघण्यात नाही. दिलं असलं तर काय माहीत नाही. दिलं असेल तर सॉरी, पण दिलं नसेल तर का देत नाही ही, द्यायला नको. दिले बहुतेक. दिलं असेल. कोल्हापूर शहरात पहिल्यांदा ते नाव द्यावं ह्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. विना परवाना एअरपोर्टमध्ये प्रवेश केला म्हणून गुन्हा दाखल झाला. पण आम्ही तिथे छत्रपती राजाराम महाराजांचं नावाचा फलक एंट्रीला लावून आलो होतो. माझ्याकडे आता फोटो नाहीत, पण ही सत्यता आहे. त्यात कुठल्या डिव्हिजनच्या आधिपत्याखाली येते माहीत नाही. तिथं नमूद असेल बघा, आमच्यावर एक 50-60 जणांच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता की आम्ही विना परवाना आत गेलो. असं कित्येक गोष्टी आहेत की ह्या आपण चित्रीकरणात आणू शकतो. आता हैदराबादमध्ये एक ते तलाव एक आहे बघा मोठा, गौतम बुद्धांचं मध्ये स्टॅच्यू उभा केला. आपल्या रंकाळ्यात तसं करायला काढचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा महालक्ष्मीचा असा एक मोठा स्टॅच्यू उभा करून चारी बाजूनं आपलं एक म्युझिक फाउंटन तयार करून त्याच्यावर लेसर शो ठेवून केवढी गर्दी होईल तिथं. 50 भर डांब लावून प्लॅस्टिकचे, त्यातनं मिळवायचं काय. हां ठीक आहे, पर्यटक वाढले, पर्यटन वाढलं, हा पार्ट रंकाळ्याला पर्यटन पहिल्यापासूनच आहे. पण जर तशा पद्धतीची व्यवस्था केली, रचना केली, या सरकारनं केलं किंवा संबंधितांनी केलं, करतच नाही. हां त्या कारंज्यात पैसे मिळणार असतील तर करणार, 100% करणार. ही माझी खरं मागणी आहे, माझं स्वतःचं विजन आहे. तो रंकाळा हा परिसर माझ्याकडे आता सध्या आला अलीकडचा, जर नशिबात असेल तर ते मी करून दाखवणार. 100% छत्रपती शिवाजी महाराजांना परवानगी काढून आत पुतळा करून साईडनं कारंजे करून, कसलं भारी दिसेल माहिती आहे ते. बघायला गर्दी येईल पुतळा बघायला. 50-51 फुटी पुतळा उभा करायचा बरोबर रंकाळ्याच्या सेंटरला आणि बाजून कारंजा करायचा. किती अभिमानास्पद घटना आहे ती, गोष्ट आहे ती. करत नाही ती. सन्मान्य उद्धव साहेब ज्यावेळी महाविकास आघाडी तयार करतील तर महाविकास आघाडी, सेपरेट तर सेपरेट. EVM बंद व्हायला पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की निवडणूक संपली. जनतेने यांना स्वीकारलेलं नाही. पण ह्यांची इच्छाशक्ती ना हो, यांची इच्छाशक्ती इथंच. मी आणि माझी टक्केवारी, मी आणि माझा हा, मी आणि माझा तू, मी आणि माझं असं, सगळी गद्दारच निवडून आल्यात हो. त्यांच्या हातून काही काम होणार नाही, 100% नाही. रामदास कदमांच्याबद्दल काय बोलायचं. मला वाटतं दारू पिऊन बोलत असेल ते. काय त्यांना काय माझ्यावर गुन्हा दाखल करायला करू दे, नाही कोर्टात जा म्हणून सांगा त्याला. घाणेरडो, घाण. गंदी नाली का किडा आहे रामदास कदम. नुसतंच नाव चांगलं आहे त्यांचं, रामदास. अहो ठाकरे परिवार हा वटवृक्षाचं काम करतो. इतरांना तिने सावली दिली, स्वतः उन्हात उभं राहून. हा ठाकरे परिवार आहे. ज्याची पात्रता नाही, फक्त निवडणुकीसाठी महानगरपालिकेला बाहेर पडणारी माणसं आहेत कोल्हापुरात. इतर वेळी बिळात लपून बसलेले असतात. निवडणूक आली, कमान लाव, बोर्ड लाव, चालू. अरे तुमचं काम काय. तुम्ही जनतेसाठी कधी रस्त्यावर आला का. पण मी असं कुठल्या नेत्याकडे जा, मला एक 10 लाख रुपये द्या, माझे कमान लावाय, काय नाही तसलं काय जमानत नाही. मी नसलं तर नसलं, घरात जाऊन झोपणार. मी राजकारणच मला नको. सर्वेवाल्याला मी काय सांगितलं, मला मतदान किती पडणार मला नको आहे. मला मतदान कमी कसं पडणार मला सांग. ह्या गल्लीत मला नावं कोण ठेवते सांग, त्या गल्लीत मला कोण नाव ठेवते सांग. मी माणसांच्यात जायला किती कमी पडलो मला सांग. मी कसा चांगला हे मला तू सांगू नकोस, असं मी सर्वेला सांगितलं.